नमस्कार, माझं नाव गणेश देवराव सोमलकर। मी आकमुर्डी गावातील आहे, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर। मी मागच्या वर्षी नवनीत ह्या वाणाला लावलेलं आहे। नवनीत हे जी व्हेरायटी आहे न्यूजूट कंपनीची, हे व्हेरायटी खूप सुंदर आहे। हिचा खूप मला वाटते जवळपास 18 ते 24 फांद्या आहे। त्याच्यातून जर विचार केला त्याच्यामध्ये बोंडाची संख्या खूप जास्तीत जास्त आहे आणि वजनी पण कापूस आहे। आणि हा कापूस खरीप हंगामात 2 ते 3 वेचण्या करून आपण गहू पण पेरू शकतो। आणि तसं असून बोंडअळीचा याच्यावर प्रादुर्भाव खूप कमी आहे। म्हणजे बोंडअळीच्या येण्याच्या अगोदरच आपलं उत्पन्न आपल्या हातात येतात आणि त्यानुसार हे वाण खूप चांगलं आहे। मागच्या वर्षी मी 3 एकर पेरलं होतं, म्हणजे लावण केली आहे। त्या 3 एकरामध्ये मला 14 क्विंटल 61 किलो असा जवळपास 3 एकरामध्ये मला 44 क्विंटल कापूस झाला आहे। त्यानुसार मी यंदा 4 एकर लावलेला आहे, म्हणजे एकरभर वाढवलेला आहे। तर माझ्या पुढच्या वर्षी असे संदेश राहील की मी जवळपास 6 एकर लावण्याच्या तयारीत राहील, म्हणजे 2 एकर पुन्हा वाढवणार आहे। आणि खरोखरच हे व्हेरायटी इतर व्हेरायटीपेक्षा वजनी आहे आणि खूप सुंदर। आणि महत्त्वाची गोष्ट खास, आपण इतके दिवस शेती करतो पण ह्याला हे समजा मुख्य फांदी आणि फळ फांदी हे अजून बऱ्याचशा शेतकऱ्याला माहीत नाही आहे। नवनीत ह्या वाणामध्ये मला तर वाटते का शेकड्या मागं जवळपास 5 ते 10 झाडामागच म्हणजे मुख्य फांदी आहे, नाही तर शक्यतो फळफांदीचं प्रमाण जास्तीत जास्त आहे। इतर व्हेरायटीमध्ये म्हणजे मुख्य फांदीचं प्रमाण जास्त आहे आणि फळफांद्याचं प्रमाण कमी आहे, कारण हा अभ्यास मी स्वतः केलेला आहे। आणि तसं मी साहेबांना पण माहीत आहे, जसं साहेबांनी मला मार्किंग केलेलं आहे, हे पान हे पहा फरक काय आहे। नवनीत ह्या वाणाचं जे बोंड आहे मोठं आहे आणि त्यामुळे बोंड मोठं असल्यामुळे कापूस त्याची जे वेचणी आहे हे खूप लवकरात लवकर मजुराला वेचण्यासाठी सोपं जातात आणि मजूर चांगल्या पद्धतीने वेचू शकतात आणि मजूर पण आनंदाने येतात आणि जास्तीत जास्त वेचू शकतात। आणि हे उत्पन्न खरोखरच पावसाळ्याच्या हिशोबानं कोरडवाऊसाठी तर खूपच चांगलं आहे। वलतीला तर आहेच, पण कोरडवाऊसाठी खूप चांगला आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी नाही जास्त पण 2 ते 3 एकर लावायलाच पाहिजे, एक विश्वास एक खात्री होईल।